प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 20 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात। सुरुवातीला आपण बघतोय गौतमीची नजर या रुपालीवर पडली आहे। रुपाली पोटे सरांकडनं तिची माहिती घेते आणि मग पोटे सर सांगतात की हो, हीच ती आहे पेशंट जिच्यामुळे बयोचा बोलबाला झालाय सगळ्या दवाखान्यात। हिच्याच नवऱ्याला बयोने शिक्षा दिली आणि तो जेलमध्ये आता। गौतमी आता काहीतरी विचार करायला लागते। रमाकांत म्हणतो, वहिनीनू काय विचार करताय तुम्ही? गौतमी म्हणते, काही नाही, वेळ आल्यावर तुम्हाला नक्की सांगेल। आणि हो, तुम्ही आता व्यवस्थित कामाला लागा, जे काही सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा। आणि हो, दवाखाना बघितला की नाही? आता पोटे सर म्हणतात, हो, मी त्यांना दाखवलाय सगळा दवाखाना नीट व्यवस्थित। आणि आता उद्यापासून रमाकांत साहेब कामाला येणार आहेत बाबा दवाखान्यात असो। पण आता हे पोटे सर रुपालीकडे बघतात आणि विचार करतात, ही बाई रुपालीकडे बघून नेमका काय विचार करत होती? या बाईच्या मनात नेमकं काय आहे ना ते कोणालाच कळत नाही। इकडे इरा तन तन करत असते बयोच्या नावाने, ही अशीच करते बयो, नेहमी तिला माझेच पेशंट का हायर करायचे असतात वगैरे वगैरे। गौतमी आता इराला चिडचिड करताना बघते आणि म्हणते, काय झालं इरा, का चिडचिड करतेस? त्या बयोने पुन्हा काही केलंय का? इरा आता गौतमीवरच चिडते आणि म्हणते, प्लीज तू काही करू नकोस, काय जे काय असेल ना ते माझं मी हँडल करेल। काय बघायचंय बयोला काय नाही ते मी बघून घेईल, पण तू काहीतरी करायला जाशील आणि माझ्या पेशंटला त्रास देशील। पेशंटला त्रास झालेला मला चालणार नाहीये मम्मा। गौतमी म्हणते, अगं माझं ऐकून तरी घे। इरा म्हणते, प्लीज मला काही ऐकायचं नाहीये तुझं, तुला जे काही वागायचंय काय काय करायचंय बयोसोबत ते तू घरात कर, पण दवाखान्यात अजिबात पेशंटला त्रास होता कामा नये, लक्षात ठेव। गौतमी म्हणते, अगं इरा तुला काय प्रॉब्लेम आहे, मला कळलं नाही तर मी कसं सॉल्व्ह करेल? इरा म्हणते, माझा प्रॉब्लेम आहे ना, माझा मी बघून घेईल, पण प्लीज तू काहीही इंटरफेअर करू नकोस मध्ये मम्मा प्लीज। मग गौतमी तिला म्हणते, बरं हरकत नाहीये, पण तुला काहीही अडचण आली तरी तुझ्या मम्माला सांग हं। पण आता इराचा विश्वास गौतमीवरनं उडून गेलाय प्रेक्षकांनो, कारण गौतमी तिच्याशी एकदा खोटं बोलली ना त्या मंगळागौरीच्या खेळामध्ये असो। पण आता ही इरा ठरवते, आता बयोला मीच दाखवेल काय दाखवायचे ते हे नेहमीच दाखवतात असो। तर आता इकडे रमाकांत आणि सुमन दोघं जण किचनमध्ये दिसतात। ही सुमन रमाकांतला वाढून देत असते आणि छोटीशी गंमत दाखवली आहे दोघांमध्ये। रमाकांत सुमन जवळ मोठी मोठी फेकत असतो, अगं सुमन मी दवाखान्यात गेलो ना, तिथल्या कर्मचाऱ्यांना माझं नवलच वाटलं, ते मला म्हणत होते तुम्ही इतके दिवस कुठे होतात? तुला सांगतो मी, दादाला सुद्धा असंच वाटलं की रमाकांत आधी का हॉस्पिटल जॉईन केलं नाही याने। सुमन बिचारी भोळी, ती खूप खुश होते आणि म्हणते, खरंच जर असं असेल ना तर रवळनाथ पावला म्हणायचा, तुम्ही जेवा जेवा पोटभर जेवा। ती रमाकांतला भरपूर वाढत असते। रमाकांत म्हणतो, अगं बाकीचे राहिले असतील ना जेवायचे? सुमन म्हणते, सगळे जेवले, तुम्हीच राहिलेत, जेवा तुम्ही पोटभर। रमाकांत तिला सांगायला जातो, आज फारच खुश आहेस नवऱ्यावर, फारच प्रेम उतू चाललंय तुझं। त्यावर सुमन त्याला टोमणा देते, काय करणार, माझ्या बैलाचा आज एकदाचा नवरा झाला ना। हे ऐकून आता रमाकांतचे एक्सप्रेशन बघा कसे झाले। रमाकांत म्हणतो, मला बैल म्हणतेस का तू? सुमन म्हणते, नाही हो नाही, गंमत केली मी, जेवा जेवा तुम्ही जेवा। तेवढ्यात तिथे बयो येते। मग सुमन बयोला सांगते, अगं बयो, आमचे हे उद्यापासून तुमच्या हॉस्पिटलात येणार आहेत बरं का। बयो आता रमाकांतला म्हणते, ठीक आहे, हरकत नाहीये, पण काय आहे ना रमाकांत काका, तिथे आल्यावरती फक्त आणि फक्त हॉस्पिटलचे कामं करा, नियमांना धरून वागा, पण बाकीचं काही करायला जाताना तर ते तुम्हाला महागात पडू शकतं आणि तुमची डायरेक्ट जेलमध्ये रवानगी होऊ शकते, हे लक्षात ठेवायचं हं। बयोने थोडक्यात याला धमकीच दिली असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो। आणि रमाकांत चांगलाच घाबरलाय बरं का। आता ही बयो सुमनकडे बघते आणि निघून जाते। आता रमाकांत लगेच जेवण झाल्यावर गौतमीचीच खोली गाठतो आणि म्हणतो, वहिनीनू अहो मी काय सांगतो ऐका ना। गौतमी काहीतरी विचार करत असते। गौतमीच्या डोक्यात एक मोठा प्लॅन शिजलाय, पण आता हा प्लॅन आहे ना प्रेक्षकांनो इरावर शेकणार आहे असा माझा फुल टू अंदाज आहे असो। आता रमाकांत सांगतो, वहिनीनू अहो त्या बयोला माझ्यावर शंका आली आहे, ती माका धमकी देऊन गेली आहे की हॉस्पिटलमध्ये काही केलं तर जेलमध्ये पाठवेल। गौतमी म्हणते, काय काय सांगताय? ही बयो ना, हिचा काही ना काही बंदोबस्त करावाच लागणार आहे। आता ही गौतमी रमाकांतला म्हणते, रमाकांत भाऊजी माझं ऐका, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे। आपण तिथे ती मुलगी बघितली ना, तिच्या नवऱ्याला बयोने शिक्षा दिली आहे, ती बर्निंग केसवाली, तिला भाजलं नाही का? रमाकांत म्हणतो, हां तिचं काय? गौतमी म्हणते, आपण ना ती जर गेली तर त्याचा आळ बयोवर आणू शकतो। रमाकांत म्हणतो, काय सांगताय वहिनीनू, अहो पण हे सगळं करताना आपल्याला कोणी पाहिलं तर? गौतमी म्हणते, नाही बघणार हो कोणी, आपण सगळं नीट व्यवस्थित काळजीपूर्वक करूया, पण असं जर झालं ना तर बयोसोबत
शुभंकर सुद्धा लटकेल, कळतंय का तुम्हाला? आता हा रमाकांत म्हणतो, अहो पण त्या पेशंटला आपण मारायचं का मग? गौतमी म्हणते, हो बयोवर आळ आणण्यासाठी, पण आपल्याला हे करावंच लागणार आहे. काही झालं तरी बयोचा पत्ता कट करायचा आपल्याला. लक्षात आहे ना तुम्हाला? त्या बयोचा माज चांगलाच उतरवायचा आहे मला. रमाकांत भाऊजी, आता बघाच तुम्ही, सगळं काही आपल्या हातात येईल. नेहमीप्रमाणे ती तेच तेच डायलॉग बोलते. असो, तर आता इकडे बयो बिचारी राखी बनवते. तिने हाताने राखी बनवण्याचा प्रयत्न केलाय. छान प्रयत्न होता बयोचा. आजकाल कोणी हाताने राखी बनवत नाही, सगळं काही रेडीमेड झालंय ना. पण बयो बनवतीये हे बयोचं विशेष कौतुक म्हणावं लागेल. बयो ती राखी बनवता बनवता राखीचं महत्त्व म्हणत असते की ही राखी नाहीये, प्रेमाचं बंधन आहे, वगैरे वगैरे. नात्याची वीण आहे. आरव दादाला मी किती वर्षांनी राखी बांधणार, म्हणून ती खूप एक्सायटेड असते. आता इरा येते आणि ती राखी बघून म्हणते, काय करतेस ग तू हे? बयो म्हणते, अगं इरा, हे बघ मी माझ्या हाताने राखी बनवतीये, तुला देऊ का ग बनवून? बयोने सुंदर राखी बनवलेली असते. आता इरा म्हणते, नाही नाही, मला नाही बनवायची राखी. बयो म्हणते, अगं तू ऑनलाईन मागवली नसशील तर देते ना तुला एखादी राखी तयार करून. इरा म्हणते, मला नाही लागत. खरं तर इराला ती राखी आवडली आहे, पण ती हे कधी कबूल करणार? ती म्हणते की नाही, मला नाही लागत अशी घाणेरडी राखी. मी माझ्या दादाला चांगली राखी ऑर्डर करणार आहे, तुझ्यासारखी नाही आहे मी. अशा चिंध्या राख्या मला नाही आवडत. आता बयो म्हणते, असं काय बोलतेस ग तू इरा? अगं या राखीमध्ये प्रेम असतं बहिणीचं. असं हाताने राखी तयार करून दिली तर ते आणखीन जास्ती छान वाटतं ना, असं बयोचे काहीतरी विचार आहेत. पण आता इरा म्हणते, तू मला शहाणपणा शिकवायचं नाही हा. मी काय करायचं आणि काय नाही ते माझं मी बघून घेईल. आणि तसंही तो तुझा सख्खा भाऊ नाही आहे, तो माझा सख्खा भाऊ आहे. बयो म्हणते, आरव दादा माझा भाऊच आहे, तुला ही राखी नसेल बांधायची तर बांधू नको. आता इरा मनात विचार करते, नाही नाही, काही झालं तरी मी हिची राखी व्यवस्थित होऊच देणार नाही. इरा गौतमीचीच पोरगी आहे. असो, आता बयो पहाटे उठली आहे आणि तिने देवाची पूजा वगैरे केली आहे आणि आज त्यांच्याकडे राखी पौर्णिमा दाखवली. आपली काल झाली, त्यांची आज आहे. आता सुमन आली आहे छान आवरून वगैरे. सुमनची साडी छान दिसतीये. बयो तिला म्हणते, आत्ते माझं सगळं आवरलं बघ. आणि तिने बनवलेली राखी दाखवते सुमनला आणि म्हणते, बघ ग आत्ते, छान झाली का ग ही राखी? सुमन म्हणते, नाही झाली छान, नाही आवडणार आरवला. आता बयो म्हणते, असं काय म्हणतेस ग आत्ते? सुमन म्हणते, अगं गंमत केली, आवर तू लवकर, सगळ्यांचं आवरणं झालंय. बयो आता आवरायला गेल्यानंतर इरा तिथे येते आणि देवाला नमस्कार करून ते राखीच्या औक्षणाचं जे ताट असतं ना ते चेक करायला लागते. सुमन म्हणते, अगं इरा, तू राखी नाही आणलीस का? इरा म्हणते, हे काय, आणली ना मी राखी, चल आता आपण करूया सुरुवात. सुमन म्हणते, थांब जरा, बयो आवरायला गेली आहे, सगळे आल्यावर आपण बांधूयात राखी. सुमनने आता देवाजवळ हात जोडलेत डोळे मिटून. तेवढ्यात इराने संधी साधून बयोची ती राखी तोडून टाकली आहे. चोळामोळा गोळा करून फेकून दिली आहे बाजूला. आता सुमनच्या काही लक्षात आलेलं नाहीये हे. आणि मग या दोघी जणी ते औक्षणाचं ताट घेऊन राखी पौर्णिमेच्या तयारीला लागतात. आणि आता तिथे शुभंकर आणि गौतमी पण आले आहेत. आता हा रमाकांत आलाय तिथे आणि म्हणतो, दादा मी कसा दिसतोय? रमाकांत जेंटलमॅन झाला बाबा एकदम. शुभंकर म्हणतात, छान दिसतोयस रमाकांत. आता ही सुमन म्हणते, पोरांसोबत तुमची पण दृष्ट काढते, थांबा जरा. सुमनने आता शुभंकरांना राखी बांधायला सुरुवात केली आहे आणि सुमन खूप खुश असते, कारण एवढ्या दिवसानंतर ती शुभंकरांना राखी बांधतीये. शुभंकर तिच्याकडे खूप आनंदाने बघतात. आता ही सुमन औक्षण वगैरे करते आणि इमोशनल होऊन म्हणते, किती वर्षाने राखी बांधते रे दादा तुला मी. आरव सुमनची गंमत करतो आणि म्हणतो, आत्या खरंय तुझं, पण आता एक काम करणं, एवढ्या वर्षाची ओवाळणी एकदमच घेऊन टाक. आणि सगळेच जण हसायला लागतात. असो, आता पुढची औक्षणाची वेळ येते ती आरवची. आणि इरा म्हणते, आधी मी करणार दादाला औक्षण आणि मीच बांधणार राखी. असं म्हणून तिने औक्षणाला सुरुवात केली आणि राखी बांधायलाही सुरुवात केली आहे. आरव इराकडनं राखी बांधून घेतो आणि मग ही इरा म्हणते, चल दे माझं गिफ्ट. आरव राखी बांधल्यावर तिला म्हणतो, अगं आधी नमस्कार कर, मी मोठा आहे तुझ्यापेक्षा. इरा म्हणते, नाही आधी मला गिफ्ट दे, मग मी नमस्कार करेल. आरव म्हणतो, नाही इरा, आधी नमस्कार. पण शेवटी इरा जिंकते आणि आरव तिला आधी गिफ्ट देतो आणि मग इरा त्याला नमस्कार करते. असो, आता बयोच्या औक्षणाची वेळ आली आहे. बयो आरवला औक्षण करते आणि राखी बांधायला घेते ताटामध्ये. तर राखी बघते तर काय, तुटलेली. आणि ती सुमनला म्हणते, अगं आत्या असं कसं झालं? मी तर किती छान राखी तयार केली होती आरव दादासाठी, ही तुटली कशी काय? इरा आता इकडे तिकडे बघून घेते, जसं की इराला काही माहितीच नाहीये. सुमन म्हणते, अगं हो, मगाशीच तर तू दाखवली मला, किती छान राखी होती त्यात.
गौतमी विचार करते कोणी केलं असणार आहे हे आगाऊ काम आपल्याशिवाय. असो, तर असा होता आजचा भाग. प्रेक्षकांनो कसा वाटला कमेंट करून कळवा आणि लाईक करायला विसरू नका. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत बयो रमाकांतला पुन्हा एकदा आठवण देते. लक्षात आहे ना तुमच्या मी काय सांगितलंय, जर चांगलं काम नाही केलं तर इथून डायरेक्ट जेलमध्ये रवानगी होणार. आता रमाकांत म्हणतो हो ग बयो मी चांगलंच काम करेल. आता इकडे पोटे सर म्हणतात आपण त्या रुपालीला सकाळी इंजेक्शन दिलं जातं तर त्यात 50 ml इंजेक्शन असतं, आपण ते 150 ml करून टाकू म्हणजे रुपाली. आता गौतमी म्हणते म्हणजे रुपालीचा किस्सा खतम आणि बयोला आता शिक्षा होणार रुपाली गेली म्हणून. पण मला एक कळत नाहीये प्रेक्षकांनो, पोटे सर कशाला मदत करताय गौतमीची. असो, यात कुठल्याच गोष्टीवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे. आजचा भाग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.